ही आपल्या जगभाऊसाठी नवीन घर आहे. घरटे नवीन घरट आहे. कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे कसं आहे. 10,000 रुपये पाण्यामध्ये टाकणार आहे सध्या मी. 10,000 10,000 पाण्यात टाकणार. तुला तू जोक बी वाटतं काय बाबा. मुंबईमधली दादरची स्पेशल दहीपुरी भाऊ. वा वा. माझ्या आवडीचं सोयाबीन बनवलं आहे वहिनीने. अरे बरे भाऊ. वेलकम. काय चाललंय भाऊ. कसं चाललंय. हेलिकॉप्टरवाला तिकडे पंखा उडकत जातो. इथं दादरमध्ये पंखा अडकून लटकावलाय. बघितला का केवढा किती मोठा पंखा आहे बघितला का. चला जाऊ आतमध्ये येतो. मेरा मजाक. अरे फुल कसं काय शॉक दिला. शॉक मजा आली ना. अरे हार्दिक पांड्या भाऊला मेसेज केला होता. बघू रिप्लाय येईलच उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज सकाळपर्यंत. तर आज हार्दिक पांड्या भाऊला भेटायचं या. म्हणजे आमचं बोलणं चाललंय लगभग 5-6 महिन्यापासून आमचं हार्दिक भाऊचं आमचं बोलणं चाललंय. भेटायचं योगच आहे ना आम्हाला भेट. रात के 2:30 पे कुछ ऐसा माहौल है मुंबई में. टाइम है रात के 2 बजे. वेलकम टू मुंबई, सपनों की फुरफुरी नगरिया. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन पेटले भाकरीच्या या व्हिडिओमध्ये. सध्या रायगडच्या दिशेने आहे आणि मस्तमध्ये पेटलं भाकरी खातोया. आता उद्याच्याला आज आपल्याला एका चांगल्या ठिकाणी निघायचं आहे. त्यासाठी जेवण करून निघावं म्हणलं. इकडे जास्त करून पेटलं भाकरी द्या भाऊ. इकडे ना जास्त करून पेटलं भाकरी चालते आणि खूप जास्त स्वादिष्ट लागतं. आणि मला मदत केली आहे त्या आपल्या भावानं. भावा नाव सांग ना. ओके, यश भावाचं नाव आहे. भावाचं हॉटेल आहे इथं. आल्यानंतर नक्कीच या खूप जास्त भारी का. आपण आपल्या सारथीपाशी आलेलो आहे आणि आता मेन गोष्ट काय ना, आपल्या जी बॅग आहे ना ती इथं बसणार आहे. ठीक आहे, आपला सेटअप चेंज करायचं आहे. ही वरचं सेटअप पूर्ण खाली बसवायचं आहे. ही टेंट बॅगेत बसणार आहे, ही बॅगेत बसणार नाही, ही संग राहणार नाही आपल्या. तर पूर्ण सेटअप खूप जास्त वेगळा असणार आहे. आणि जर तुम्ही सायकलिस्ट आहे ना, जर तुम्हाला फिरायचं प्लॅनिंग करताय ना, तर तुमच्यासाठी ही खूप जास्त महत्त्वाचा व्हिडिओ होऊ शकतो. आणि ही बघा, हिथं आपण बसवणार नाही. फक्त ही कॅरेज खूप जास्त छोटं आहे. तर ही कॅरेज मोठं करायचं आहे, जेणेकरून ही जी हिथं गेलं आहे का नाही ती ही हिथं आलं पाहिजे. म्हणजे कॅरेज ही आपल्याला सरळ ठेवायचा, सरळ. हां, तर चला सायकलला हिथंच मी थांबवतो आणि आता हिथनं मी निघतोय मुंबईला. चला. बहुत जास्त दिनों के बाद आज मैं जो सपना है ना छोटा वो पूरे करने जा रहा हूँ. अभी मैं निकल रहा हूँ भाई मुंबई के लिए. क्यों निकल रहा हूँ, कशासाठी निघालो ही तुम्हाला समध्या गोष्टी माहिती होणार नाही. समध्या तुम्ही व्लॉगमध्ये थंबनेल टायटल बघून सगळ्या गोष्टी समजलेलं आहे. तर ओके भावांनो, जी माझ्या मनामध्ये पहिल्यापासून जी गोष्ट चालली होती की सायकलसाठी काहीतरी एक आपलं वेगळं सेटअप करायचं आहे तयार, तर ती वेगळं सेटअप घेण्यासाठी आपण खास मुंबईला चाललेलो आहे. तर मुंबईला एका ठिकाणी आपलं लिंक लागलेली त्या सामानाची. तर मी ताबडतोड निघालेलो आहे. मेन गोष्ट अशी का नाही भावांनो, आपल्या संग खूप जास्त महागायचं सामान आहे. ठीक आहे ना, खूप जास्त महागायचं सामान आहे. तर माझ्या मनात विषय काय आला ना, नाही बाबा आपल्यापाशी ड्रोन आहे, कॅमेरा, एवढ्या गोष्टी महागायच्या आहेत ना. तर माझं काय म्हणणं की ह्या समध्या गोष्टींना ठेवण्यासाठी पण चांगल्याच बॅगा पाहिजे त्या. तर माझ्या मनात खूप जास्त दिवसापासून शंका होती कुठल्या बॅगा घेऊ, कसल्या घेऊ. तर ना ती जे बॅगा घ्यायची तर नाही त्या बॅगांचं नियोजन झालेलं आहे. तर ही घेण्यासाठी आपण निघालो आहे आता मुंबईला. आज सकाळ धरणं मग इकडे जायचं होतं तिकडे जायचं होतं, पण झाला दुसरा स्टँड. तर आता आपण निघालेलो आहे. माझ्या पाठीने बघताय श्रीमान रायगड आहे आणि आता इथून मी निघालेलो आहे भावांनो माणगावला. ही 2 भाऊ लोक मला सोडायला लागले. ती आता मेन गोष्ट काय सांगतो मला, एक व्लॉग एडिटिंग करत राहिला आहे. त्याचा जी डाटा आहे का नाही ती डाटा आहे ड्रोनमध्ये. ठीक आहे, आणि ड्रोन आम्ही विसरलो या आमचा बरोबर. आम्ही घरी ड्रोन ठेवून आलो. लक्षात आलं अरे ब्लॉग उद्या एडिटिंग करायचं आहे म्हटलं तर काय करायचं आता, डाटा नाही आपल्यापाशी. तर त्या भावाला म्हटलं तू एकटा गाडी जा, कारण की लय मोठा चढ आहे ना. त्याला म्हटलं मिम्री गाडी घेऊन ये म्हटलं जाऊन. तर ते आता भाव गेला आहे, आता मिम्री गाडी घेऊन येईल. त्यानंतर मग आपण काय करायचं, ते आपल्याला सोडायला माणगावला. इथनं 1 तास लागला आम्हाला जायला. तिथनं मी रेल्वे धरल किंवा बस धरल आणि मुंबईला जाईल. आणि ताबडतोडमध्ये उद्याच्याला त्या भावाकडून आपण जाऊन मस्त बॅगा घेऊया. मला खूप जास्त भारी वाटतं, कारण की आपल्या सायकलला काहीतरी नवीन गोष्ट मी लावणार आहे. हा, आ गया दिल चुराने ये आ गया. मेमरी कार्ड 4,000 रुपयाचं एवढूच का. मुश्किलीनं सध्याला बसलेलो या, लई मुश्किल लागली पण बसलो या. आता बघू कावा पोचते मुंबईमध्ये. रात्रीच्या 10:30 वाजता जेवण चालू आहे. वरण आहे, बटाट्याची भाजी, कोबीची भाजी. भात आपण खात नाही. उचलो या मस्त असा घास.
वा तुम्ही आला तर माझं कुठं बी असू द्या जेवण मिळणे विषय संपला भाऊ. मुंबई गोवा हायवे और ही आपली गाडी ओके. आणि भावानं जी उकडतंय काय सांगू तुम्हाला, काय कंडिशन भयंकर झालेला. डॉक्टर कंडक्टर समजा ओळखीचे निघलं. घामानं थारणार आहे भाऊ मी, मला काही विचारू नका. मी समजा पाटकान ओलं आहे, पाटकान समजा ओलं आहे माझं भयंकरमध्ये एकदम. आणि ही एस टी आपली. वेलकम टू मुंबई. अरे काय बिल्डिंग आहे रे भाऊ माझ्यासमोर उभी ही बायवा. मी तर डायरेक्ट हैराणच झालो आहे बिल्डिंगला बघून. पाक अचंबित झालो, अचंबित भाऊ पूर्ण. अयो अंबानीची बिल्डिंग पण साईडलाच आहे कुठंतरी. आता मला ना जायचं नियोजन बघूया की मला कुठं ना कुठं कसं जायचं आहे ते. ये है मरीन ड्राइव. अभी रात के 2 बजे करेंगे भी तो क्या, तो बीडू चलेंगे मरीन ड्राइव. ओके ना, चला. मी म्हणलं की बसून बसून करावं तरी काय नेमकं. ठीक आहे ना. बच्चा कैसा होता है ना जब भी भीड़ भाड़ में जगह पे जाऊ ना. आता आलोय भावनो मुंबईमध्ये. आता इथं बिलगुन जमत नाही भाऊ. इथं बिल लागला की गेला. इथं असं काम आहे. इथं कधी पण भाऊ ना इसकी टोपी उसके सर हो जाते. ठीक आहे ना. तर त्यामुळं ना आत्ता सध्याक ना मी एकदम चतुराईनं आणि एकदम शांततेनं मरीन ड्राईव्हला जाणार आहे भाऊ. समुद्र किनारी बसणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की रात्रीचा नजारा हा कसा असतोय. पण ना मी एक दिवशी रात्री 2 वाजता गेलो तो मरीन ड्राईव्हला. तिथनं आम्हाला पोलिसांना काट्या हाणून साईडला काढलेलं. हे पण एका गोष्ट आहे बरं का भाऊ, एक सांगतो तुम्हाला. मुंबईची जी पोलिस आहे ना भाऊ, सल्यूट आहे आपला, सल्यूट आहे भाऊ खरंच. म्हणजे एवढी सिक्युअर आहे ना भाऊ. म्हणजे तुम्हाला मी सांगू तरी कसं सांगू, एवढी सिक्युअर आहे ना मुंबईची पोलीस भाऊ. म्हणजे रात्रभर जागती भाऊ. त्यांच्यामुळं आज लोक चैन की नींद लेते. ठीक है ना बच्चा, ऐसा होता है. जो ये लोग जो एकदम घूम रहे हैं ना फ्रीडम ये जो भी है ना ये सब, तर ही समजा मुंबई पुलिस की वजह से. ठीक है. तर भाऊ नाक्या नाके पे पुलिस है, नाके पे पुलिस है भाई. ही बघा टाइम आहे रात के 2 बजे. वेलकम टू मुंबई, सपनों की फुरफुरी नगरिया. ती बघा तिकडे 2 टावर येतं आणि अंबानीची बिल्डिंग इकडे, अंबानीची बिल्डिंग. ठीक आहे ना. तर चला आता जाऊया आपण मरीन ड्राईव्हकडे. बघूया रात्रीचा नजारा हाय तरी कसा. हा मॅप आहे फक्त आणि फक्त राहिला आहे किती अरे किती. हां आता बघू द्या. 1 किलोमीटर .7 मरीन ड्राईव्ह राहिलेला आहे. टाईम झालेला आहे 2:29. छातीमध्ये ना भाऊ दळदळ व्हायला लागले. ही घाम बघा, घाम बघा भाऊ. रात्री गेला तुमच्या गणेश भाऊला घाम येतो म्हणजे जोक नाही भावांनो. प्रवास चालू करूया फुल्ला. हे प्रवास चालू आहे माझा, रातून दिवसा प्रवास चालू आहे भाऊ, रातून दिवसा प्रवास आहे बघा. घाम बघा भाऊ, घाम बघा. मेहनत है भाऊ. आईला मैं मेरे साया को देख के डर गया. मेरे पीछे क्या है, साया है मेरा. रात के 2:30 पे कुछ ऐसा माहौल है मुंबई में. अर्ध मुंबई चालून फिरल्यानंतर ना मी पोचले आलोय समध्या सुंदर रस्त्यावरती मुंबईमध्ये. ही बघा मरीन ड्राईव्ह काढल्या साईडला. वाह काय भारी या. हा पाडेल्या साईडला जाऊया. माझ्या आवडीची जागा म्हणजेच भावनो ही मरीन ड्राईव्ह. इथे मी रात्रीच्या आलो या. आपले फॉलोअर्स भाऊ मला तिकडे पाठीमागं भेटले. खूप जास्त भारी वाटलं. प्रेम आहे भाऊ, असं प्रेम राहून द्या कायम. मी आयुष्यामध्ये ना जीवनात मी कधी विसरू शकत नाही की भाऊ मी जे आहे ना, मी ह्या जागेला माझी खोटं बोलत नाही. ज्यावेळेस मुंबईमध्ये आलतो ना मी त्यावेळेस एक दिवस होता माझ्यावरती. मी एक महिनाभर लगभग एक जणांच्या घरी राहिलेलो. तुम्हाला माहिती मी कुठं राहिलेलो. पण मला नंतर ना ते जायला जरा थोडं लाज वाटायला लागलं झालं. तर भाऊ मी एक दिवस पूर्ण रात्रभर आपूट ह्या रस्त्यावर म्हणजे इथं होतो. रात्रभर मी इथं होतो. रात्रभर भाऊ मी नंतर ना परत गेलो त्यांच्याकडं. अशा का नाही भाऊ ना गोष्टी संघर्षामध्ये का नाही भाऊ. तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढे जायचं ना तर एवढा संघर्ष आहे का नाही, एवढा संघर्ष आहे ना भाऊ. बेमाप संघर्ष आहे, बेमाप. विचारला करू शकत नाही तुम्ही. बघा घाम यायला लागला की काय बघा. चला जाऊ तिकडे. आता मेन गोष्ट बताना भूल गया. आता शर्ट चेंज केला आहे. पूर्ण घामानं लगभग वाला होतो. मानगावमध्ये जी घामानं भिजली होती ती मुंबईमध्ये असं घामानं होतं भाऊ. मुंबईमध्ये असं घामानं भिजलेलो. समोरच आहे भावांनो क्रिकेट स्टेडियम जिथं नॅशनल लेवलच्या क्रिकेट होतात म्हणजे वानखेडे स्टेडियम. हार्दिक पांड्या भाऊला मेसेज केला होता. बघू रिप्लाय येईलच उद्या सकाळपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत. तर आज हार्दिक पांड्या भाऊला भेटायचं या. म्हणजे आमचं बोलणं चाललं आहे लगभग 5-6 महिन्यापासून आमचं हार्दिक भाऊचं आमचं बोलणं चाललं आहे. भेटायचं आहे योगच आहे ना आम्हाला भेटायला.
आज भेटू उद्या भेटू आज भेटू उद्या भेटू. भाऊ तर म्हणला होता चला मलेशियाला जाऊ आपण. मलेशियाला एक ट्रिप आहे जाऊन येऊया आपण. मी म्हणलं भाऊ मला काही येणं होणार नाही. चल असू द्या जाऊन दे चला. तरी पण जाऊ बघू. आता भाऊला सकाळ सकाळ फोन करतो. माझ्या पाठीमागे एक माणूस बसला होता. भाऊ झोपला होता. तुम्ही रोबोट पिक्चर बघितला का? रोबोट पिक्चर जी रजनीकांतमध्ये आहे. जी रजनीकांत जावेद भाऊ त्या रोबोटच्या तोंडावर ॲसिड कसं टाकतो जसं तोंड कसं होतं तसं भाऊ माझ्या पाठीमागे एक माणूस होता. भावांनो मी 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 त्याला वळून गेलो. भाऊ साईडला झोपला होता माझ्या पुढं. भाऊ मी माझ्या ना भाऊ माझी मी हालत पतली हो गई भाई. खोटं बोलत नाही. आणि ती माणूस उठून बसला याला उठून बसलाय भाऊ उठून बसला या. आणि हे आहे कोस्टल रोडला जाणारा मार्ग. आणि आपल्याला जायचं आहे समोरही ओबेराय हॉटेल. आणि त्यानंतरनं एअर इंडियाची जेवढी पण फ्लाईट आहे ना हिथनं कंट्रोल होतात. त्याचं एक हिथं आहे असं काहीतरी. पण आता केलेली आपण ऑटो आणि निघालो चर्चगेटला. आपला जायचं आहे भाऊ वसईला. ठीक आहे ना. आता वसईला जायचं या. आणि वसईला जाऊनच बाकी समजा गोष्टी फुडल्या सूत्र हलणार आहे ती. तर मस्तमध्ये आता आम्ही निघालो आहे भाऊ मुंबईच्या मस्त सडकेवरती आपली ऑटो घेऊन. चर्चगेटला आलेलो आहे. माझ्या समोर साईडला ट्रेन्स आहेत जे निघणार आहेत थोड्या वेळानं. लोकल ट्रेन मुंबईमधल्या लगभग 4 वाजता चालू होते. त्या टाईम झाला आहे 3:59. आता चालू होईल 4:20 ट्रेन आहे माझी. आणि मला जायचं या विरारला. आता मी दादरमध्ये ह्या चालत्या फिरत्या भीडमध्ये मेन गोष्ट अशी आहे की आपल्याला जी सामान घ्यायचं आहे ना भाऊ ते घेण्यासाठी आपण आता निघालेलो या. त्याआधी मला लागली नॉर्मल भूक. तर ज्यावेळेस आलतो ना सायकल घेऊन त्यावेळेस मला दादरमध्ये नाही तर दादर रेल्वे स्टेशन शेजारी ना खूप जास्त भारी दहीपुरी भेटते खायला. दहीपुरी खूप टेस्टी भेटते. तर खायला निघालो थोडी दहीपुरी खातो. आणि नंतर ना फुल्ला प्रवास मी चालू करतो. मला जायचं आहे कुठं मला जायचं आहे घाटकोपरला. ठीक आहे ना. घाटकोपरला आपला एक मित्र आहे. त्याला तिथे सरप्राईज त्याला माहीत नाही मी आलो आहे म्हणून. तर त्या दुकानात निघालो आहे मी. तिथं आपला बॅग भेटू शकते त्यापाशी. नाहीतर आपण दुसरीकडे घेऊया. चांगल्या क्वालिटीतला सामान घ्यायचं ना आपल्याला त्यामुळं. तर चला दहीपुरी खाऊया. कल्ल्या कोपऱ्यात जी बॅनर आहे ना मोठा त्या बॅनरच्या खाल्ल्या साईडला तिथे भेटते बघा. एक नंबर भाऊ. एवढी जास्त टेस्टी लागते का नाही. मुंबईमध्ये आलो आहे मुंबईमध्ये जोक वाटतं का. लगभग 2 ते 3 महिन्यानंतर मुंबईमध्ये आलो. 3 महिन्यानंतर काय ऊन आहे रे. अरे कसलं ऊन पडलं आहे काय डेंजरमध्ये भाऊ. काय ऊन आहे. दादर दरबारमध्ये सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू मुंबई. आई भाऊ खतरनाक. आता पाय मोडला असता माझा. कुपन द्या आम्हाला. चला एक कुपन घेतो. खूप जास्त खाऊ वाटते. लगभग 2 महिन्यानंतर दहीपुरी खायला ह्या ठिकाण आलो मी. 2 महिन्यापूर्वी खाल्ली होती. सायकल घेऊन आलो त्यावेळेस. ट्रान्सफ़र ओके द्या. एकदम मस्त. मैं दादा ढही डाल के देना 2 महीने बाद आ रहा हूँ खाने के लिए. ओके मेरी जाने बुलबुल. दादर की दहीपुरी भाई. भाव बनवतोय प्रेमाने एकदम. मुंबईमधली दादरची स्पेशल दहीपुरी भाऊ. वा वा. आणि ही ना आयुष्यात दुसरी वेळ खातोय मी. ही स्टेशनच्या बाहेर भेटते. स्टेशन आहे इकडं. स्टेशनच्या बरोबर साईडला जाई भाऊ. 4 चालतंय. 4 वर्षापासून भाऊ येते ती. 4 वर्षापासून आला ना नक्की ट्राय करा बरं. काही खूप जास्त भारी. मिस करणार तुम्ही जर मुंबईमध्ये राहून खात नाही तर. वा. दही भाऊ. नुसतं दही नुसतं दही. पाणीपुरी संपली ना तरी पण दही तुम्हाला भेटतं एक्स्ट्रा. लय दही भाऊ लय दही. मुंबई मुंबई मुंबई. ए बाबा कोणवर आला काय माणूस आहे. काश माझ्या सायकलला असं पाय असतं. माझी सायकल मातानं चालली असते. वा. आली पण वाटतं रेल्वे आपली. पण मुंबईमध्ये टाईम लय महत्त्वाचा असतोय भावांनो. त्यामुळं आयो घुसला असता ह्यातमध्ये हात माझा. अरे ही तर ठाण्याला जायची लागली आहे. अरे मत भागो मत भागो मत भागो मत भागो मुझे प्यारा लगे भाई मत भागो. एवढा मोठा पंखा जिंदगीत पहिल्यांदा बघतोय मी. अरे कसले हवा मारतोय पंखा. ही हेलिकॉप्टरचा पंखा आहे वाटतंय मला. हेलिकॉप्टरवाला तिकडे पंखा हुडकत जातो. इथं दादरमध्ये पंखा अडकून लटकावला आहे. बघितला हवा केवढा किती मोठा पंखा आहे बघितला का. खतरनाक आहे.
माझ्याच काळजाची धगधग व्हायला लागली आहे, कारण की मी त्या मित्रापाशी ना आता पोचेल एका मिनिटामध्ये. त्याला माहीत नाही मी आलो आहे म्हणून, ठीक आहे ना, त्याला माहिती नाही. तुम्हाला माहिती कोण आहे ती, पण मी त्याला भेटायला लागलो ना, ही त्याला माहीत नाही मी आलो आहे म्हणून. मी त्याला सांगितलंच नाही की मी यायला लागलो आहे म्हणून. आता डायरेक्ट अचानक त्याच्यासमोर जाणार नाही, हे तर शॉप आहे कुठेतरी, मला माहीत नाही. मी पहिल्यांदा ह्या ठिकाणाला आलेलो आहे. हां हेच कुठेतरी आहे. रायडिंग गिअर्स अड्डा कुठं आहे तरी, कुठं बाबा तू. हेतून तर गेलो नाही मी भाऊ आता इतक्यात. आता बघूया, हे काय समोरच दुकान आहे इथं, त्याच्यामुळे बघूया एकदा. चला जाऊ आतमध्ये येतो. आई शपथ चालला का मेरा मजाक. अरे फुल कसं काय शॉक दिला शॉक. मजा आली ना. अरे 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 एवढी भाऊ भयंकर, एवढी भयंकर काय सांगायचं. रस्ता हुडकून हुडकून पण गाठा बघा भाऊ काय. अरे मी तिकडे पुढे लांब गेलो चालत, कोण इकडे माघारायला चालत नंतर. भाऊ काय चाललंय, विषय काढलेला आम्ही विषय तुमचा काढलेला, तुम्ही चालत डायरेक्ट. असं झालं की कधी आम्ही गणूभाऊला भेटतोय पण अरे वा भेटला नंतर कसं वाटतंय. एकदम शॉक. आता आम्ही निघालेलो आहे काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट करण्यासाठी, एका इंटरेस्टिंग ठिकाण आहे ना, ऐतिहासिक. नाही ते इतिहास नाही, तो इतिहास वेगळा आहे आणि जी बघणार तो इतिहास वेगळा आहे. म्हणजे हा जो इतिहास आहे ना, हा नवीन मॉडेलमधला आहे आणि जो जुना इतिहास आहे ना, तो आपण रिअल लाईफमध्ये बघतोय आणि ती आपल्याला दाखवणार आहे. म्हणजे काहीतरी बघायला निघालोय आणि लाईफमध्ये पहिल्यांदा निघालोय, थिएटरला पहिल्यांदा निघालोय. अच्छा काय पहिल्यांदा निघालोय, पहिल्यांदा. म्हणजे मला माहित नाही कसलं असतं ती. हा मी पहिल्यांदा निघालोय थिएटरला. हा मी कधी गेलो नाही, मला बघायचं कसं असतं यातनं. 1,60,000 किलोमीटर चालले. ही गाडी काय बोलतोय, माझी फक्त आजची काहीतरी 70-80 किलोमीटर माहीत झाली आजची. अच्छा हा. अरे इमान, आई शपथ इमान, ते भाऊ इमान गेलं. अरे भावानं इमान गेलं, भाऊ इमान ते बघ इमान गेलं, ते बघा भावानं. आई शपथ किती खालनं गेलं. जीवनात पहिल्यांदा इमान बघितलंय भाऊ मी तर. पाठीमागचा एसी दिसला पाहिजे आपल्याला लोकांना कळलं पाहिजे की आपली मित्र आहेत ना एकदम आमिर घरची, त्याही दिसलं पाहिजे आपल्याला. तर ठीक आहे. मुंबईचा हा प्रवास साधला पोचलेला आहे आमच्या एका प्रिय मित्राची तर. आणि जी गोष्ट मला घ्यायची होती ला 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 फायनली घेतलेली या. ही काय आहे तुम्हाला माहिती आहे का, काय आहे बघून समजलं. आपल्या खास जगूभाऊसाठी घेतलेला हा खतरनाक टिफिन बॉक्स. टिफिन बॉक्स नाही, ही एक बॅग आहे भावनो जी वॉटरप्रूफ आहे पूर्णपणे आणि ही खूप जास्त खतरनाक बॅग आहे. मी तुम्हाला दाखवून देतो, तर बघा इकडे या. खुलजा सिम सिम. तर भावांनो, ही आपल्या जगभाऊसाठी नवीन घर आहे. घरटे नवीन घरट आहे. कसं आहे. अगं बाया नाद नाही करायचा. हे तर आपला आरसी बसतान, हे तर आपला जगभाऊ बसतान, ह्याच्या हा बॅटरी बसतान. त्यानंतर नाही का इथं खाली हो का अजून कपाया, हे बघा हो का. ओके, ह्याच्या आतमध्ये अजून खाली आपल्या वायरिंगची समजा गोष्टी बसणार. तर असं काहीतरी आहे. आणि ना तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आहे की आताशी की मी बघितलं आणि भाव म्हणला ही माझ्याकडे बसून असते, मला तुला घ्यायची असेल तर घे. मी म्हणलं काय बोलतोय भाऊ, तुम्हाला ही देतोय, कारण की मी ही ऑनलाईन बघितली होती पण हिचं बजेट नव्हतं. लगभग ही 10-11 हजार किंमत आहे ह्या ह्या सुटकेची. 10 ते 11 हजार किंमत आहे. तर म्हणलं माझ्यापाशी बसून असते, तुला न्यायची तर घेऊन जा म्हणलं, कारण की हा ड्रोन पण मी सेल केला आहे. नंतर ना भावानं दुसरा नवीन ड्रोन घेतला मोठा. कुठे गेला ती, किती मोठा आहे हे भाऊ, कुठला आहे हा DJI Air 3 आहे. अच्छा Air 3 का. हा Air 3 भाऊ, किती मोठा आहे भाऊ. ही ह्याचं पॉप्युलर बघितलं का भाऊ, किती मोठा आहे. हे केव्हा घेतलाय तो. हा 2-3 वर्ष आले. हां का भाऊ, माझ्यापेक्षा लय मोठा आहे ना आपला निलेश भाऊ. ह्याच्या घरी आपण वास्तू शांतीला गेलो तर मला तर माहितीच आहे. आणि ही भावा ड्रोन आहे आणि भाऊनं मला ती बॅग पण दिली आहे. मला खूप जास्त भारी वाटतं. माझ्याकडे आधी मिनी होता, नंतर मिनी 3 Pro होता. तर 3 Proला मी ती बॅग सिंगापूर मागवलेली आणि बोललो की सिंगापूर मागवली. त्यानंतर माझा ड्रोन मी विकला. तर मला ती बॅग ना बोलो राहू दे, आपल्याला कामाला येईल. मी ठेवली पण आपल्या ड्रोनला आली नाही आणि आज आली कामाला.
नाही मला भारी वाटतं खूप जास्त हे धर भावा, पण खतरनाक. आणि तुम्हाला काय सांगू, आता ही बॅग आहे का ना, ही मी चेकिंग करतोय की फुल वॉटरप्रूफ आहे का. कुठे गेली रे, हित आहे. हां, ही फुल वॉटरप्रूफ आहे का, तर आम्ही ना ह्याच्यासाठी ना काहीतरी करतोय. चल हां चल, हां दर दे ह्याकडे. हां, ही फुल वॉटरप्रूफ आहे का भाऊ. वॉटरप्रूफ तर पूर्णपणे असणार आहे. आणि पण मेन गोष्ट ना, उघड रे, वहिनी आल्या, वहिनी आल्या, वहिनी आल्या, एकदम खतरनाक मास्क लावून आल्या. आता ह्याला मी चेकिंग कसं करणार सांगतो मला. जगभावासाठी नवीन घर आहे तर ह्याला चेकिंग केलं पाहिजे, कारण की पावसाळ्याचा अवकाळीचा दिवस आलेला आहे. तर काही जगभावाला दुखापत होऊन त्यासाठी नवीन घर घेतोय मी. तर त्यासाठी ना ह्याला चेकिंग करायचं आहे की हा पूर्णपणे काय म्हणते ती पाणी पिऊ नये ह्याच्यामध्ये. हा काय समता काय म्हणते ती, पाण्याची क्षमता क्षमता नाही, हा सोचतोय का काहीतरी. हा टेप नाही आहे काय आहे मग हे टिश्यू बॉक्स आहे. टिश्यू बॉक्स आहे. ही करामत कोणी केली असणार नाही, ही वहिनीशिवाय कोणी करू शकत नाही. हा, वहिनीशिवाय कोणी करू शकत नाही करामत, कारण की पोरांना तर सुचत नाही आम्हाला अशा गोष्टी करणं. हां ओके, दाखव ह्याला. अरे ओके, ह्यातमध्ये मी टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि ह्याला मी पॅक केलं आहे आणि ह्याला मी ठेवलं आहे पाण्यामध्ये. जर ह्यात पाणी गेलं तर म्हणायचं की आपल्या ड्रोनला तेवढा वाचवू शकत नाही. तरी पण एक ह्याची एवढी क्षमता आहे का नाही, ह्याच्यावरून गाडी जरी गेली तरी काय होत नाही, तर आपला जगभाव सेफ राहील. ह्याला मी टाकणार पूर्णपणे पाण्यामध्ये. चला, 10,000 रुपये पाण्यामध्ये टाकणार आहे सध्या मी. 10,000 पाण्यात टाकण्यात येईल. तुला जोक बी वाटतं काय भावा. मला टेन्शन यायला लागलं. टाकू का, बरं लॉक केलं ते. हा लॉक तर केलं. हाही नुकसान म्हणून झालं रे. घातलाय असं पण नाही आडवा घातला, उभा घातला की त्यातमध्ये पाणी शिरावा म्हणून आपण केलं या. बरोबर, पण ती वर यायचं बघतं या कसं बघ. घाल द्या पाणी मी ह्याला धुवून पण निघू आता असं का. ए बाबा ती वॉटरप्रूफ नाही, ती वॉटरप्रूफ नाही. अरे पाणी पडलं ह्याच्यावर सोन्या. अरे ह्याच्यावर कुछ नाही होता. अरे त्याला खोललं होतं पूर्ण. वाटतंय का कंडिशन वापरलेली नाही वापरत, नाही वाटत. चल हां आता बघूया. चल ओके, लाईव्ह आहे भाऊ, कुठं काही कटिंग बिटिंग आम्ही केलेलं नाही. चलो अब देखते हैं. ठीक आहे चल. आता हाय असा थोडं नॉर्मल. कुठे गेला. हां थांबा, आता बघूया आपण. ह्याच्यावरचं पाणी ह्याच्या आतमध्ये जाऊ नये, नाहीतर परत आमचा पचका व्हायचा. पाणी. हां त्यामुळं जरा थोडं. तसं पण पावसामध्ये आपण पाण्यामध्ये डुबून काहीच ठेवत नाही, पण आपण सेफ्टीसाठी बघतोय. सेफ्टीसाठी ठेवतो ना आपलं पावसामध्ये वरून निघून जातं. ऑल राईट. हे असं पाणी जर नाही गेलं तर म्हणजे पावसामध्ये विशेष येत नाही. अरे आपण त्याला पाण्यात बुडवलंय अक्षरशः. ह्याला बुडाय आपण भाग पाडलंय. आपण माणसं आहे, आपण अच्छा उघडू जिंगाला आला. ओके नाही भावा, कुठनंच पाणी नाही, कुठनंच पाणी नाही, कुठनंच नाही, कुठनंही पाणी गेलेलं नाही. हे बघ एक टिपका पण नाही, ह्याला पाण्याचा वास पण नाही लागला आतमध्ये. हा तर ही आपल्या जगभावाला घेण्यासाठी एकदम काय म्हणते ती ही शक्ती घेऊन आलेला आहे. ही शक्ती घेऊन आला की आम्ही जगभावाला वाचवणार म्हणजे वाचवणार तुमच्या. तर नीट बघू द्या अजून एकदा. ठीक आहे, तुमचं कसं बी असू द्या, पण जी वस्तू तुमच्या मनामध्ये असते ना घ्यायची ती भाऊ भेटणार. कशी भेटते कुठनं भेटते माहीत नाही, पण भेटणार. कारण ही इच्छा होती माझी घ्यायची. मी सर्च केलं भावा गेल्या 10 दिवसापूर्वी ह्याला सर्च केलं तर मी ही मला बॅग घ्यायची या. आणि हीच बॅग समोर आली. पण अमेरिकामधला माणूस होता, अमेरिकामधला. ती ही बॅग घेऊन असताना उघडलं ड्रोन सेटअप समजून दाखवलं. मी मला अशी बॅग आपल्यापाशी पाहिली होती, सेम हीच बॅग होती. आणि आज तू मला दाखवली काल रात्री तेव्हापासून म्हणलं अरे हेच तीच बॅग आहे. आता भावाकुंड म्हणलं भावाला गोड बोलायचं, भावाला गोड बोलून धक्का मारून ह्या बॅग आपण घेऊन जायची. नाही घेतली, दिलेली बॅग आहे. आणि असं नाही की किती वर्ष मी सांभाळून ठेवलेली. मी बोललो की काहीतरी आपल्याला पुढे कामाला येईल, पण माझ्याकडे असा ड्रोन होता की त्याच्या कामाचीच नाहीये. हां राईट राईट. आणि ज्याच्या कामाची त्याला भेटली पाहिजे. राईट. तर भावानं ती माझ्यासाठी ठेवली होती आणि ती माझ्यासाठीच आली होती आणि ती मला शेवटी भेटली मला ती. राईट. चला असं दे, धन्यवाद भावा. आणि आपल्याला ना भाऊ कोणाला तरी भेटायला जायचं या. आम्हाला कोणाला तरी भेटायचं आहे, खास व्यक्ती आहे कोणीतरी.
मी तुम्हाला म्हणलं होतं की तापळला जाताना की भाऊ एक यूट्यूबर आहे, त्या यूट्यूबरला मला भेटायची खूप इच्छा आहे. लहानपणापासून त्या माणसाला बघून मी या समजा गोष्टी शिकलो ना, त्या माणसालाच फायनली भेटायची वेळ आलेली आहे. एका प्रकारे प्रेरणास्थान प्रेरणास्थान. राईट. आणि तो माणूस एवढा खतरनाक आहे नाही भाऊ, सांगतो मला. त्या माणसाला आपला आज भेटायचं काय पण करून खूप जास्त भारी माणूस आहे. कोण आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही कधी बघितलं असेल का नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला दाखवतो कोण आहे ती. तर आता आलोय, थोडं काम करतो नॉर्मल थोडं, आणि मग आम्ही निघणार आहे. आज दोघं जण आहे मस्त. डायरेक्ट ग्रेट भेट. येस. बस आहो, लय झालं, लय झालं. नाही दिसणार समजा. हे बघा जेवणाला जबरदस्ती चालू आहे मला सध्याला की मुंबईमध्ये. नको मला लय झालंय. मी लय जेवण करून आलोय. लय जेवण हे कोण आहो आहे अजून आहे, पण थोडं नॉर्मल थोडं. बस दिलं एका घेतला घास लाल भाजीच्या माठाचा. हा वा. हे ना मी इथनं गेलो इकडं, ही जेवत होता इथं, ह्याच्या तोंडामध्ये घास अडकून राहिला हाय असा. हे कन्फ्यूज. नंतर काय झालं पुढे मला माहित नाही. सायकल हुडकतोय माझा. माझ्या आवडीचं सोयाबीन बनवलं आहे वहिनीने, आणि आम्ही निघालोय सध्याला आता. पण गडबडीमध्ये एक चपाती करून टाकलेली. ही बघा चपाती पण एकदम छोटी असते इकडल्या लोकांची. आमची छोटी असते. वहिनीला खतरनाकमध्ये ऐकायचं तर बरं का, किती पण लांब बोलते, किती पण लांब. इथनं पुढं मला आता लक्षात राहिले वहिनीला लई दमला. किती लांब होतो बाईकवरती. हा ना, क्लिअर कट आहे काय गेलं. आमचं इंट्रोकॉम कनेक्ट नव्हतं तरी पण. गरमी तडपती गरमी. भावांनो काय मुंबईमध्ये ऊन आहे रे, पण नॉर्मल कमी आहे. तिकडल्यापेक्षा थोडं कमी आहे रे. तिकडे जे ऊन आहे अर ते डायरेक्ट रपाट्यात मारतंय. बॅट बॉल खेळते नेक्स्ट लेवल आहे. तर असं काहीतरी आहे मुंबईचा सीन. कसले बिल्डिंग एकदम खतरनाक, एकदम बिल्डिंग. मुंबई सोडायची वेळ आलेली आहे आणि कोणाला तरी भेटून निघायची वेळ आलेली आहे. तर त्यामुळे चला सेल्फ कॉन्टेंट क्रिएशनवाल्यांकडे हे असतंय भाऊ. तर फायनली भावांनो आम्ही निघलेलो या ठाण्याला जाण्यासाठी. आईच्या गावात भावा खाडी खडा खुडूक इंजिन फुटेल रे. स्पीड ब्रेकर ना डोंगर. राईट. आता भावांनो आपण निघालो ठाण्याला, आणि ठाण्यामध्ये आपल्याला कोणाला तरी भेटायचं आहे. एक स्वीट, एक गोड, एक गोंडस असा माणूस आहे. त्या माणसाला, त्या व्यक्तीला आपल्याला भेटायचं आहे. ज्या माणसाला बघून आपण यूट्यूब चालू केलं होतं त्यांना. कोण आहे ते तुम्हाला सांगतो मी. निघालेलो या जग्गूभाऊचं घर घेऊन. चला. आणि त्या व्यक्तीला भेटत तुझं एक स्वप्न होतं, फर्स्ट टाइम भेटणार आहे. हा फर्स्ट टाइम भेटणार. ती भावामुळं पॉसिबल झालं, नंतर झालं भाऊ. तर आपलं काम आहे, जर कोण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आपण त्यांना. राईट. खरं आहे भाऊ, खरं आहे. डॉन बोलते डॉन. तिकडे नेलो भाऊ, आणि आता आम्हाला त्या व्यक्तीला भेटायचं. ती व्यक्ती इथंच आहे कुठेतरी. इथं आहे का, हे काय समोर ओके. इथं हे त्यांचं इथं काय म्हणतो आपण, एक शॉप आहे कसलं तरी त्याचं. तर बघूया जाऊन. त्या माणसाला भेटायला मी खूप जास्त उत्सुक आहे. बघूया कशी होती भेट. मी तर काही गिफ्ट वगैरे काहीच नाही आणा म्हणतो, काहीतरी काहीतरी आणाय म्हणतो. हे आपलं अचानक प्लॅन झालाय. अचानक प्लॅन झाला, सडनली एकदम प्लॅन झाला माझा. त्यांना भेटायचं आहे म्हणून भावानं कॉन्टॅक्ट केलं, लगेच निघालो. बघू आता काय होतं ती. काल जाता जरा थोडं ठोकावाले येतं या, असू द्या सुधारून घेऊया. नर्वस फील झालं जरा थोडं का नाही. मी कधी कोणाला भाऊ मी कुठल्याच क्रिएटरला कधी भेटत नाही जास्त करून. मला नाही आवडत, पण ह्या माणसाला आपण पहिल्यांदा भेटायला या. चला. अरे बरे भाऊ, काय चाललंय भाऊ, कसं चाललंय? एकदम मस्त. फायनली भेटलं ज्या व्यक्तीला मला भेटायचं होतं, जी तुम्हाला मी सांगत होतो ना की भेटायचं आहे. आणि तापोळ्याला जाताना मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही वा, एक आपलं काय म्हणते ती, एक खूप जास्त भारी यूट्यूबर, खूप जुनं, ती तिकडे राहतात. आपण त्यांच्या घराकडे निघालो. मी तुम्हाला म्हणलं होतं तापोळ्याच्या ब्लॉगमध्ये, आणि फायनली मी आज त्यांना भेटतो या. खूप भारी वाटतंय. आमचे परत दादा कसं वाटतंय दादा? एकदम मस्त ना. आणि खोटं बोलत नाही, हे आमचे गुरु म्हणलं तरी एक ठीक आहेत, कारण की ह्यांना बघून मी खूप
स्वप्न बघितली होती की नाही दादा कसं ब्लॉग करतात असं करायचं, आणि लहानपणापासून यांचं ब्लॉग बघत होतो, तर मला वाटलं नव्हतं कधी भेटेल म्हणून, पण भेटलो आज. खूप खूप छान करतोयस. मला Okay. खूप असं प्राऊड फील होतोय की एवढ्या लेवलमध्ये एवढे सगळे सबस्क्रायबर एवढं मॅनेज करून तेवढा हंबल पण आहेस तू. ओके 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 सो व्हेरी नाईस. आणि असंच सपोर्ट करत राहा. Okay. मला पण आपल्या भावाला पण Okay, okay, okay. सगळ्यांनाच आपले मराठी युट्यूबर जे कोणी प्रयत्न करत आहेत मनापासून त्यांना. Okay. आणि स्टोरी ऑन व्हील्सला पण चेक करा. नक्की. फक्त मला रिप्लाय लवकर द्या. सॉरी अजून 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 भावना रिप्लाय दिला नाही 2 वर्षापर्यंत. केला होता बाय. हां, आणि दादा देतील आता थोड्या वेळाने रिप्लाय देतील, केव्हा वेळ भेटेल तेव्हा देतील. खूप जास्त भारी वाटतंय. फॉलोअर्सपाशी काय नाही, पण एक आठवण म्हणून खूप जास्त भारी वाटतं. आणि दादा माणूस म्हणून ना एक नंबर येतं. पण राईडला ज्यावेळेस आम्ही भेटेल ना कुठेतरी, त्यावेळेस दादाच्या तोंडून मला एक ओवी ऐकायची एकदम मस्त. ऐकून ना? चालेल, हां, 100% नक्की हे राहिलं ऐकायची. हां, तर ठीक आहे. तर आता आम्ही निघतो, मला पण सायकलीकडे निघायला वेळ होतोय. थँक्यू मला भेटल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल थँक्यू. सगळ्या प्लॅनसाठी. नक्की नक्की नक्की. चला, हर हर महादेव. टेन्शन आलं आहे भाऊ, मला विषय खोल होऊन बसलाय. असं झालं आहे का नाही, इथून गाडी नाही आहे, म्हणजे इथून महाडला पण नाही, माणगावला पण नाही, इथून गाडीच लागत नाही माणगावला न्यायला. तर दुसऱ्या स्थानाला आम्ही निघालेलो इथून. तर आमची जरा थोडी पळापळ चलबिचलमध्ये होणार आहे थोडी. भाऊ तुला कसं वाटली ही बातमी ऐकून? आमचा पोपट झाला. आम्हाला खोपटला. अच्छा, आता ह्या जागेला माझं तोंड असं चपटं करणार आहे, पोपट म्हणायचं चपटं करणार आहे. आता तुम्ही बघितलं असेल मी चपटं केलं तर तोंड किती भारी वाटलं होतं ना. तर व्हिडिओमध्ये बघा, हसं नको. ही मुंबईमधली बिल्डिंग किती मोठी आहे बघितलं भावनो. मी विचार करतो ह्याच्यानं जर माणूस खाली पडला तर ते खाली पडायच्या त्याचं प्राण वरती जातील. हां हां, जावा ना, काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम. ओके, हे ब्लॅक बॅग घ्यायची आपण, सामान घ्यायचं आहे. पनवेलसाठी गाडी आहे भावांनो, तर गाडी ह्याच्यामुळे म्हणतो जरा थोडी चांगली झोप पाहिजे आपल्याला. भावांनो, आता ह्या जागेला विषय असा झाला का नाही, आपल्या कॅमेऱ्याचं HD कार्ड फुल झाली, कारण की ह्यातमध्ये डाटा पूर्णपणे स्टोअर करून ठेवला होता आपण, त्यामुळं. तर ही ब्लॉग इथपर्यंत आहे. आता मी निघालो आपल्या सायकलीकडे, म्हणजे रायगडला. आणि मी आता ह्या माझ्या बॅगेमध्ये मी कसा ड्रोन आपला जगोबा बसवतो हे तुम्हाला फुल्या ब्लॉगमध्ये कळेल. उद्या त्याला नक्कीच ब्लॉग टाकणं आहे बघा. तर असा काहीतरी हा पूर्ण व्हिडिओ होता. आवडला असेल किंवा नाही आवडला असेल प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी वाट बघतो तुम्हाला सर्वांच्या कमेंटची. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना. तोपर्यंत टाटा, बाय बाय, हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.